गडचिरोली जिल्ह्यातील सिंचोरा तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत आज अतिशय जीर्ण अवस्थेत आहे। इमारतीची अवस्था इतकी वाईट आहे की ती कधीही कोसळू शकते। अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थी रोज शिक्षणासाठी शाळेत जात आहेत। ही शाळा आहे की मृत्यूचा सापळा? चला या गंभीर परिस्थितीची अधिक माहिती पाहूया। सिरोंचा तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही इमारत अनेक वर्षांपासून धोकादायक बनली आहे। इमारतीला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि स्लॅबचे तुकडे तुटून खाली पडत आहेत। विशेषतः पावसाळ्यात स्लॅबमधून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसणेही कठीण होते। स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा प्रशासनाला या समस्येबद्दल सांगितले आहे, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। एका बाजूला शिक्षण हक्क कायद्याची गोष्ट होते, तर दुसऱ्या बाजूला मुलांना अशा धोकादायक वातावरणात शिक्षणासाठी जावे लागते। शाळा कोंडवाड्यासारखी झाली असून शिक्षकांचेही अध्यापन करण्यात मन लागत नाही। नवीन इमारतीसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ही मागणी केली आहे, परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही हालचाल झालेली नाही। या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, कारण मुलांचे भविष्य आणि त्यांचे जीव दोन्ही धोक्यात आहेत। तुम्ही पाहिलात की कशा प्रकारे निष्पाप मुलाचे जीव धोक्यात आहेत। प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आता तरी आपली कुंभकर्ण झोप सोडून या गंभीर विषयावर लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहेत। आज आम्ही ही बातमी दाखवून प्रशासनाला एकच प्रश्न विचारू इच्छितो, एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहताय का? आम्ही आशा करतो की ही बातमी पाहिल्यानंतर प्रशासन तातडीने पावले उचलेल आणि बेज्जूरपल्लीच्या विद्यार्थ्यांना एक सुरक्षित शाळा मिळेल।